आणि आज आहे डे 48. आज आपण चाललो आहे बाईकने ऑफिसला. सो येस, मी किती दिवसानंतर बाईकने चाललो आहे ऑफिसला यार. खूपच वेगळं आणि विचित्र पण वाटते, कारण की मला लोअर परेलला जायचं आहे. मी कधी खूप वर्षानंतर चाललो आहे. फुल जॅकेट बिकेट सगळं घातलं यार. म्हणजे असं नाही, एक नॉर्मल जॅकेट असतो ना तो घातला आहे, आणि आपले ग्लव्ज, हे बेसिकली आपले ग्लव्ज आहेत. आणि आता फुल इथून मला काहीच नाही कळत यार, काय बोलू. कारण की मी एवढ्या दिवसानंतर, आणि मी एवढं असं नर्वस पण आहे ना की ऑफिसला जायला कधी, कारण की मी दिवाळीनंतर आत्ता चाललो आहे. कारण की मला माझ्या बॉसनी बोलवलं ऑफिसमध्ये, बॉसनी भेटासाठी. म्हणजे नवीन बॉस आला आहे, नवीन बॉस आहे, तर त्यांनी मला भेटासाठी बोलवलं आहे. तर मी म्हटलं ओके, आय विल कम. मला काय असं हे नाही आहे, इश्यू काय नाही आहे. तर त्यामुळं मी आज बाईकनी चाललो आहे. नाही तर मोस्टली मी ट्रेननीच गेलो असतो. बाईकनी जाण्याचा रिझनच तो आहे की लाईक एक दिवसच जायचं यार. कारण की काय झालं आहे, ऑफिस रिनोव्हेट होतं आहे, आणि ऑफिस रिनोव्हेट होतं आहे, आणि त्यात बसायला कोणाला जागा नाही आहे. आणि मी आहे डिझायनर, आणि मला 2 वेळा लाईक मला मांडीत, म्हणजे लिटरली मांडीत मी हे काय माझं, अरे आजोबा कसला खुन्नसमध्ये पण बघतोय, मधोमध थांबतोय आणि उलट्या साईडनी पण येतोय. भाई टर्न मारायचं, जरा असं मोठा टर्न मार ना. आणि पहिली टाईम मी गोप्रो घालून चाललोय बॉम्बेत. सिरियसली मी फर्स्ट टाईम गोप्रो घालून चाललोय. मी कधी जात नाही, त्यामुळे मी ना सगळे म्हणजे जेवढे हेडलाईट्स आहेत ना सगळे कवर पण केलेत मी यांनी, काय आपल्या सॉक्सनी, की म्हणजे कोणी काय बोलायला नको. अरे यार तुम्ही फोन बिन नंतर बघा ना. या स्पीडमध्ये जायचं भाई, 50ची स्पीड इज गुड फॉर मी इन दिस बुलेट. मी याच्यावरती नाही जाऊ शकत आणि रिक्स पण नाही घेऊ शकत. वाजलेत 7:30. ॲक्च्युली मला 7:30लाच मला ॲक्च्युली लवकर पण निघायचं होतं, कारण की 7:30 इट्स म्हणजे 1 तास तर बोलतो, 1 तास लागेल पोचायला घरी, म्हणजे ऑफिसला. तर ऑफिसला 1 तास पोचायला, आणि त्याच्यानंतर 1 तास. आणि असं पण नाही की ऑफिसमध्ये पार्किंग आहे, मला फिनिक्स मॉलमध्ये पार्किंग करायला लागणार. फिनिक्स मॉलमध्ये पार्क करून मी त्याच्यानंतर पुढे जाणार, म्हणजे परत मला लोअर परेल स्टेशनला चालत यायचं आहे. सो मच त्रास टू गो टू द ऑफिस. हो किती गर्दी आहे. आणि एक तर मी सिंगल सीटर पण आहे, कोणी माझ्या मागे पण नाही बसू शकत. ओ ये, तर हेच आहे आज. आणि बघू आता, मला एक तर मी बॅटरी दोन्ही घेतलेत, माझी मेमरी पण पूर्ण मी एम्प्टी केलेली, पण आय वॉन्ट टू सी की मी आता आजचा दिवस पूर्ण या ह्याच्यात मी रेकॉर्ड करू शकतो का. आणि मला परत घरी पण लवकर यायला लागणार आहे माहिती. घरी लवकर का यायला लागणार, कारण की घरी येऊन मी सगळं चेकिंग, म्हणजे व्हिडिओ एडिट करायला. मी आत्ता ट्रेननी गेलो असतो ना, मी आता 7:32 आहे ना, मी कुर्ल्याला पोचलो असतो. 7:38ची कुर्ल्यावरतून बॉम्बे CSTला जायची ट्रेन असते, कुर्ल्यावरतून बनते ती ट्रेन. त्या ट्रेनमधून मी बसून आरामात परेलला गेलो असतो. मग परेलवरतून मी परत लोअर परेलसाठी मी ट्रेन घेतली असती. अरे भेंचो थांब ना, आता काय 4थ्या लाईनमध्ये जाऊ का. बोच्या साला, एकतर तू होंडा सिटी आहे, मी रॉयल एनफिल्ड आहे. इट इज लाईक टॅटो, इट इज लाईक ही टाटाची गाडी समज भाई. तू ठोकला ना, तुझंच बेकारी होणार आहे, माझी काही बेकारी नाही होणार आहे. तू डॅमेज होणार, मी नाही. हे समजून घ्या की मी बुलेटवर आहे. मी एक चालता फिरता टँक आहे, टँक. इफ कोणाला पण मला ठोकायचं असेल ना भाई, एक तर तुम्ही इन्शॉर्ड असा, मी तर इन्शॉर्ड आहे, तुम्ही पण इन्शॉर्ड असायला पाहिजे. तर त्यामुळे बोलतोय, डू नॉट फक विथ मी.
तर चलो चलो चलो. चला आधी काय तर असेल तर मी परत हे ऑन करेल, कारण की पूर्ण रस्ता यार मला बोलासाठी. आज तर कॉन्टेंटच कॉन्टेंट भेटणं. मी ॲक्च्युली 360 पण आणलेलं आहे, 360 माझ्या बॅगेत आहे. कॉन्टेंटच कॉन्टेंट भेटेल आज मला. खूप जाग्यावर कॉन्टेंट असला खतरनाक कॉन्टेंट भेटेल ना, कारण की मुंबई रोड इज ऑल अबाउट कॉन्टेंट. खड्डे वड्डे सगळ्यांवर कॉन्टेंट आहे. देन चलो भेटू जरा वेळात. गाडी आहे BMW से, बट द कलर यार येल्लो. येल्लो असा माझा फेवरेट नाही आहे, बट कसं आहे की येल्लो सगळ्यांपेक्षा असा उठून येतो ना. अँड यू नीड गट्स, म्हणजे लिटरली यू नीड गट्स की असा कलर घालू, म्हणजे गाडीवर हे करून फिरायला. आता तुम्ही ॲज अ फ्रीक असेल तर इट्स ओके. इफ यू आर नॉट फ्रीक, तुम्हाला जरा असं हे वाटेल. ब्रो डोंट. हां आता मी पोचलो असतो माहिती. 7:42 झालेत ना. 7:42 मी ऑलमोस्ट दादरच्या आसपास पोचलो असतो. हां आणि आता मी वाशीला आहे. मी ऑलमोस्ट अर्धा तास आरामात चाललो आहे. माझं होतं की लाईक 7 o'clock पर्यंत निघायचं, कारण की कसं आहे 7 o'clock पर्यंत का निघायचं, कारण की आपल्याला मॉलमध्ये बाईक लावून परत यायचं आहे. त्यामुळं मला 7 o'clockलाच निघायचं होतं. पण इट्स ओके, इट इज काय एवढं काय नाही. मी संध्याकाळी आता बाईक आहे तर मी आरामात पण निघू शकतो. असं काय हे नाही आहे की मॅनेटरी नाही की लाईक मला याच टाईमला, पण 5 वाजेपर्यंत आपण आरामात निघू शकतो. सो बस अजून काही नाही बाई. आरामात आरामात भाई. इथं स्पीड लिमिट कुठं स्पीड गन बिन असेल. हो हे पोट इथून चालू होणार आहे. अरे भाई तुझ्या काका, मी नुसतं या साईडला 1 सेकंड बघितलं, काकानी एकदम गाडी माझ्या अंगावर घातली आहे बाई. आता मेन गर्दी इथं चालू होणार ना मानपूरला. पण आपल्याला माहिती मानपूर ब्रिज क्रॉस करून आपल्याला यू टर्न मारून यायचं आहे, तर मेन तसं ठेवायचं आहे. सो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. हां जास्त पण नाही, त्या साईडनी नाही जायचं एकदम भाई. एक तर बुलेट आहे, घसरली बिसरली ना, मला मेन त्याचंच भीती आहे बुलेटची. त्यामुळे मी मातीत भीतीतून एकदम, अगर एक्सपल्स असती ना भाई मी आरामात त्या साईडनी घातली असती गाडी. म्हणजे आरामात मी त्या साईडनी गाडी घालून गेलो असतो इफ एक्सपल्स असते तर. बट आता एक्सपल्स नाही माझ्याकडे. सो लेट्स सी कसं आहे. आधी आता पोचू आपण लगेच फटाफट जरा मानपूर पण पोचू. मानपूर आता इथं मानपूरची ट्रॅफिक भेटणार आहे सॉलिडवाली. चला ॲक्च्युली ना मला असं कधी कधी वाटतं, अरे काका तुम्ही तुमचा फोन तुमच्या मागच्या ढुंगणातून आत टाका. हे भाई कारण की आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे, मानपूर साईडला नाही जायचं आहे. ओह माय गॉड, मी खाली फुकट तरी वाटतं मी गाडी या साईडला घातली मी तरी साईडनी. हां असे पण सगळे लेफ्टला राईटलाच येणार ना, कारण की त्या साईडला काम चालू आहे. त्यामुळं तर आय एम इन गुड प्लेस. होय थांब. साहेब मला नुसतं नाही या शूजमध्ये कळत नाहीत की भाई गेअर म्हणजे जो व्हायब्रेशन यायला पाहिजेत ना पायाला गेअर चेंज करण्याच्या वेळेस. मोस्टली तसंच होतं ना की तुमच्या पायात इंजिनचा व्हायब्रेशन येतं, मग तुम्ही गेअर चेंज करता, मग तुम्हाला ते तर ते वाले ना हे शूज घातल्या तर मला असं काय व्हायब्रेशन जास्त असं फील नाही होतं. कधी कधी गेअरचा हे ना असं चुकतोय माझा गेअर टाकताना. ओके इथं गर्दी आहे
स्ट्रेट जायचं वरतून. मग सगळ्यात बेस्ट बोलू ना, इथं इफ तुम्ही अडकला असेल तर सगळ्यात बेस्ट आहे लाईक आता सिग्नल चालू झाला असेल. ओ माय गॉड, इफ सिग्नल चालू झाला तर मग इथून राईट मारायचा, इथून लेफ्ट मारायचा, आत घुसायचं, मग पुढून युटर्न मारून परत यायचं. दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग. इफ तुम्ही हे पण करू शकता. इफ तुम्ही मोस्टली जात असेल या साईडला, बँड्रा साईडला, तर तुम्ही हा वाला एक रस्ता वापरू शकता. आम्ही मोस्टली मला दादाला कुठलं तर ओलावाल्याने दाखवलेलं, मग दादानी मला दाखवलं, मग मी तुम्हाला दाखवतोय की इथून असं यायचं. हाय आणि इथून युटर्न मारून कल्टी परत मागे. कारण की या साईडला मोस्टली सिग्नल बिग्नल नाही आहेत, तर त्यामुळं तुम्ही असंही करू शकता. हो, नाकात एकदम असा डेंजर वास गेलाय ना माझ्या. सिरियसली माझ्या नाकात असला डेंजर म्हणजे असा डेंजर वास गेलाय ना तिथं. हो, इथं पण सिग्नल आहे का? पण ठीक आहे. अरे तो सिग्नल अजून पण चालू आहे. शिट यार, मी तिथून आलो असतो तरी चाललं असतं, पण इट्स ओके, काय हे नाही. 2 व्हीलर्स फ्लायओव्हर्सवर अलाउड नाही आहेत, तर आपण खालूनच जाऊया. कारण की त्यांनी लिहिलेलं आहे 2 व्हीलर्स आर नॉट अलाउड. हेवी व्हेकल्स काय माहीत नाही यार, मला 2 व्हीलर्स अजून पण माहीत नाही इथून अलाउड आहेत का नाही. कारण की जिथं सिम्बल तर होतं बाई 2 व्हीलर्स आर नॉट अलाउड, तर ते एक आहे. मला तर आधी विचारायला लागेल माहिती पोलिसांना. पोलिसांकडून काय हे आलं ना, म्हणजे असं कॉन्फर्मेशन आलं ना की हां तुम्ही जाऊ शकता, तर मी एका वेळेस ठीक आहे ना. खाली फुकट घोडा कशासाठी लावून घ्यायचा स्वतःला भाई. 100 रुपयाच्या म्हणजे 200 रुपयाच्या पेट्रोल, म्हणजे 10-15 रुपयाच्या पेट्रोलसाठी माझं हे निघून जायचं. फाईन कसला बसायचा मला. पण हा पण ठीक आहे रस्ता, हाला हे नाही. चला मी तुम्हाला काय तर वेगळं काय तर दाखवतो इफ आलं तर. आता काय हे ब्रिज खालूनच चाललो आहे, ब्रिजवरतून पण नाही. तर चला बाय बाय. मी 5 मिनटं आधी ना या लुनाच्या बारेमध्ये विचार करत होतो की भाई इफ मला रोज ऑफिसमध्ये यायचं असेल ना, मी ही पण घेईल. बाईकवर यायचं असेल तर भाई कसला कॉन्टेंट बनेल. आणि लिटरली बोलू ना 5 मिनटानंतर बाईक डोळ्यासमोर ती. मी विचार करत होतो की लाईक म्हणजे कधी ते कुठून गोवंडीवरतून आपण ते रस्त्यावरतून निघतो ना तिथं, तर मी विचार करत होतो की इफ मी MAT घेतली, हेवी ड्युटी, ते दूधवाले हे येतात, आणि त्याच्यावरती मला भाई ॲव्हरेज महत्त्वाचं आहे भाई. कसंही यायचं काय हे नाही, ॲव्हरेज महत्त्वाचं आहे. इफ मला त्याच्यात ॲव्हरेज भाई 70-80चा भेटत असेल तर का नाही. आणि मी ते विचारच करत होतो, आणि 10-15 मिनटानंतर तर डोळ्यासमोर काय कसलं भारी मॅनिफेस्टेशन होतं रे आपलं. लय जोरात होतं. पण असंच आपलं सबस्क्रायबर्स बरं का नाही होते ते मला नाही कळते. एवढं भारी मॅन्युफॅक्चर झालेलं की लाईक मी नुसतं विचार केला आणि ती गाडी जरा वेळात नंतर समोरच. पण सबस्क्रायबर्स का नाही वाढते. सबस्क्रायबर्स 94 वरतून पुढे जावा प्लीज. मला डिसेंबर एंडपर्यंत 31 पर्यंत मला 200 तर पाहिजे. 200 सबस्क्रायबर्स आय वॉन्ट. डिसेंबर म्हणजे 2026 चालू होण्याच्या आधी. सो प्लीज हेल्प करा.
हेल्प करा आणि असंच येडीगिरी व्हिडिओज बघायचं तुम्ही हे करा. आणि काही नाही, आपल्या ह्याच्यात सगळं रॉ भेटणार आहे. नो कटपुट, नो हे नाही. मला सडलेलाचा सडलेला पण व्हिडिओ दाखवायचा आहे आणि भारीतला भारी पण व्हिडिओ दाखवायचा आहे. तर त्यामुळं बोलतोय सबस्क्राईब करा. ॲज अ इंट्रोवर्ट आपण, आणि हा चॅनल पण आपण लोकांनी चालू केलेला आहे. तर आता बघायचं इंट्रोवर्ट लाईफ कशी राहते. मी इंट्रोवर्ट पण नाही आहे आता मी असल्या स्टेजवर आहे ना. मी इंट्रोवर्ट पण नाही, मी एक्स्ट्रोवर्ट पण नाही. मी मधला पार्ट एकदम मधोमध. त्याला पण नवीन नाव आलं काय तर आहे त्याला पण. म्हणजे ती जाती अशी आहे की लाईक ते इंट्रोवर्ट पण बनू शकतात, एक्स्ट्रोवर्ट पण बनू शकतात. असल्या जातीतला आहे मी, की कधी पाहिजे मी बोलून सगळ्यांना गप्पा पण करतो, कधी नाही पाहिजे मी कधी आईच्या गावात तुझ्या, आणि कधी नाही पाहिजे कधी मी शांत पण बसतो. असा वाला माणूस आहे मी. तर आता हा दादर सर्कल आहे ना. हा दादर सर्कल आपल्याला याच्या पुढच्या सर्कलमधून खाली हे करायचं आहे, जायचं आहे. ITCच्या इथून आपल्याला जायचं आहे. ITC. सो लेट्स मीट. ओ माय गॉड. तरी असं का वाटतं की मी लवकर पोचेल. नुसतं आता ना ते करी रोडच्या इथंची ट्रॅफिक आहे ना, ती लय खतरनाक असते. करी रोडची ट्रॅफिक एकदा हे झाली ना, मग काहीच टेन्शन नाही. भाई ITC कुठे आहे? ITC भाई ITCची बिल्डिंग का नाही दिसत आहे मला. ओके, हा दादर स्टेशन, हा दादर आहे ना. हा, मला याच्या पुढच्या ह्याच्यातून मला जायचं आहे. भाई सिग्नल्स बंद व्हायला नाही अजून टाईम आहे. बरं आहे. चला, एक तर मी ना एवढ्या वर्षानंतर असं बाईकवर आलो आहे ना, त्यामुळं ना मला कळतच नाही की भाई कुठून काय टर्न मारायचं तेच नाही कळत. आय एम सो मच कन्फ्यूज की मला असं वाटतं की मला या साईडचे रस्तेच मला आठवत नाही आहेत. नाही तर आधी तर एवढ्या वेळा यायचो ना या रस्त्यांवर की गडले ना बोलले मला सगळे माहीत होते. पण आता आय एम सो कन्फ्यूज की मी याच रस्त्यावरती आणि या रस्त्याला बरोबर आहे का. आता असं वालं माझं. मला ITCची बिल्डिंग का नाही दिसत आहे अजून. ओ माय गॉड, मला असं का वाटतं की मला खालचा ब्रिज घ्यायला पाहिजे होता. मला सिरियसली असं का वाटतंय. भाई अशीच हीच गाडी घ्यायची भाई. हीच गाडी भाई 4-5 जणांना बसून आणायचं आपल्या. बरं सीट भरत यायचे सीट. ओके ओके, ती वाली मधली बिल्डिंग दिसते ना, ही मधली अशी झिगझॅग चालली आहे. आपल्याला त्याच्या मागच्या साईडला आपलं ऑफिस आहे. यप. तर चलो भेटू, जरा पुढं जाऊन भेटू. पुढं जरा आपण ITCच्या इथं आल्यानंतर ऑफिसच्या इथं आल्या. ऑफिसची बिल्डिंग दाखवतो तुम्हाला माझी. जे नाही, आपण अजून नाही. पण हां, जेवढं आहे की जेवढी समोरची ती येल्लोवाली बिल्डिंग आहे, येल्लो नाही अशी आता दिसत नाही आहे, त्या बिल्डिंगचे तर आपलं ऑफिस आहे. ऑफिस त्या बिल्डिंगच्या बॅक साईडला आहे. एकदम लोअर परेलच्या स्टेशनच्या इथंच आपलं ऑफिस आहे. असं चिटकूनच आहे. पण आपल्याला इथून 3 ट्रेन बदला लागतात. त्यामुळं मी आज बाईकवर आलो आहे. अजून काय नाही. वाटतं हा वाला आता मला हे नाही घ्यायचं आहे. काय
ब्रिज 21, कारण की या ब्रिजवरती बाईक्स अलाउड नाही आहेत ना, आता जो येईल तो. चलो देन पुढं जाऊन भेटूया आपण, कारण की आता मला काही हे यूज नाही करायचं आहे जास्त बॅटरी बिटरी. पुढे जाऊन भेटू. की आपण आलो आहे लोअर परेलला, आलो आहे खाली स्टेशनमध्ये. लोअर परेलच आहे खाली, ब्रिजच्या खाली लोअर परेल स्टेशनच आहे. आलेलो आहे. इथून राईट मारून आपल्याला आपलं ऑफिस, लेफ्ट मारून आपलं ऑफिस येतं इथून. आणि जी पहिली मोठी बिल्डिंग दिसते ना, ही मोठी बिल्डिंग ही आपली ऑफिस आहे बाई. इथं रोज यायला लागतं आपल्याला ऑफिसमध्ये. होय, काय होतं, दिस इज आवर ऑफिस. आता ऑफिसमध्ये पार्किंग मला देत नाहीत हे लोक. तर आता त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं माहिती का, मॉलमध्ये जाऊन मग पार्किंग. आता इथून फिनिक्स मॉलला जायचं. फिनिक्स मॉल तरी 1-5 मिनटं आहे. मग फिनिक्स मॉलमध्ये बाईक पार्क करायची. मग तिथून परत यायचं. मग दॅट इज द मेन थिंग. कारण की पार्किंग नाही देत बेंचोत. बाईक नुसतं ठोकू नको. ठोकलाय मस्तपैकी, येऊन घासलाय. आता काही करू नाही शकत आपण. हाँ ब्रो, तेरे पीछे ही है मैं भाई. 8:30 हा ऑफिस आहे माझं पेनिन्सुलाच्या ऑपोजिटमध्ये. पेनिन्सुला ती बिल्डिंग, पेनिन्सुला पार्क, बिझनेस पार्क. हा मेन टाईम इथं जातो मला. आता 1 तास तर जाईल इथं, मला असं वाटतंय. 9:30पर्यंत मला इथं जाईल. बघू आता काय आणि कसं आहे. बाई माशी आली आत. चलो आपल्याला 2-3 सिग्नल तर लागेल त्या सिग्नलपर्यंत पोचायला. सिरियसली असं वाटतं मी दादरमधून आलो असतो ना, ते मला परवडलं असं. ब्रिज घेऊन येतं. हां, पण मला फिनिक्ससाठी ब्रिज नाही घ्यायचा आहे ना. फिनिक्स ब्रिजच्या खाली येतो ना. भाई काय करणार एवढं हॉर्न मारून, लोकच नाही जात. 13 सेकंड 15 सेकंड. एक तर पोलीस सगळीकडे असतं तिथं. 10 सेकंड 5 4 3 2 1. ओके, जस्ट आता फिनिक्समध्ये बाईक लावायची आणि यायचं परत. इथं पण पार्क करू शकतात, इथं पण लोक पार्क करतात. पण मला भीती वाटते भाई पार्क करायला इथं रस्त्यावर. इथं सगळ्यांचे, या चाळीचे यांचे सगळ्यांचे पार्किंग इथंच आहेत ना. पण आपल्याला इथं नाही करायची, आपल्याला फिनिक्समध्ये पार्क करायची आहे. तर पार्क करायची आणि यायचं परत. सॉरी. तर आपल्याला संध्याकाळी पण एवढा लांबपर्यंत यायला लागणार आहे. पार्किंग आहे, पार्किंग इथूनच आहे ना. हां, ओनली स्टाफ. राजदीप. किधर जाने वाले? पार्किंग के लिए. पार्किंग? हाँ राजदीप. हाँ. कल से आईडी रहेगी तब तो आपको अंदर के लिए जाने के लिए मिलेगा. ओके. वरना नहीं. ओके. मॉल का पार्किंग इधर ही है ना.
कुठं लावू? तिथंच ॲक्च्युली बरं वाटतं, कोणी हे नाही ना काय नाही. चला कालच्या ID आता त्याला आय डीसाठी तर आपण काय नाही करू शकत, पण बघू, ट्राय करू काय तर. झोल बघू आता काय करू शकतो आपण. ब्रो नळ बंद. चलो आता जरा वेळ भेटू, हेल्मेट काढू, त्यात खूप टाइम जाणार आहे आपला. चलो भेटू जरा वेळेत. चला मेन लोचा काय माहिती का, फिनिक्समध्ये पण आजकाल पार्किंग नाही, स्टाफ पार्किंगला आली आहे. आता मी त्यांना सांगितलं की लाईक मी इथंचा स्टाफ आहे, मला आत्तापर्यंत ID कार्ड हे काहीच नाही, तर मला आत्ता जाऊ द्या. त्यांनी बोललं की कलचं ID कार्ड लागेल. आता त्यांनी बोललं की लाईक कितरी बाहेर रस्त्यावर कुठेही पार्क करा, पण इथं पार्क नाही करायची. आता त्यांचं तसं आहे. तर आता तेच बघायचं आता कसं हे करायचं. पण इफ असंच चालू राहिलं तर मी बाईक घेऊन नाही येऊ शकत इथं, कारण की मी रस्त्यावर बाईक नाही लावू शकत. मेन ते रस्त्यावर बाईक लावणं माझ्यासाठी इज टू डिफिकल्ट. आता मला ऑफिसमध्ये विचारायला लागेल की लोक बाईक कुठं लावतात. तसं कुठं तर पे एन पार्क आहे इथं ब्रिजच्या खाली ना, कुठं तर पे एन पार्क आहे, पण ते मला माहीत नाही कुठे. तर ते मला आता शोधायला लागणार आहे. भाई मला कसं पकडायचं आहे, फोनला कसं पकडायचं तेच नाही कळत. तर पे एन पार्क आहे इथं, तो कुठे ते मला बघायला लागणार की लोक लावतात कुठं. मेन तर ते शोधायला लागणार आहे आता मला. इफ मला बाईक न्यायचं असेल, इथं 1-2 जागेवर आहेत, पण मला माहीत नाही इथं पार्क करू शकतो का. बाई हेल्मेट आणि हे माझं हात दुखा लागलेत. हेल्मेट एक तर एवढं वजन आहे ना माझ्या ह्याच्यात बॅगेत, लॅपटॉप आणि याचं. खांद्यावर एवढं वजन आलं आहे ना. तर ते आता बघायला लागणार आहे कसं आहे. बघू. पण आधी पार्किंग मला वाटतं आत पण होतं 2 व्हीलरसाठी. चलो देन बघू आता. ऑफिसमध्ये शिरू आहे आधी. आज एक तर 8:30 झाले, 9:30 नंतर एवढी गर्दी चालू होती ना ऑफिसमध्ये वर जायला लिफ्टमध्ये. तर बघू आता. चलो बाय बाय. आता जरासा हा अँगल राहू दे. आता मला तो असा पकडायला होत नाही आहे, त्यामुळं मी असं हे करतो आहे. तर आता ऑफिस आणि हे सगळं संपलं आहे. आता चाललो आहे परत फिनिक्स मॉल, आणि तिथून एक तर मला गोप्रोची बॅटरी बदलायची आहे, कारण की मला माहीत नाही की माझ्या गोप्रोमध्ये बॅटरी किती. पण माझ्याकडे जी एक्स्ट्रावाली ती मला चेंज करायची आहे. तर मी बाईकची इथं जाईल ना त्यावेळेसच मी चेंज करेन. हां पण आहे यार तिथं मेन आहे ना पार्किंग नाही आहे. पार्किंग मॉलमध्ये पार्किंग देत नाही, कारण की ते बोलतात की कोणी पण येऊन, म्हणजे हे आजूबाजूवाले दुकान आहेत ना, आय टी सेक्शन आणि हे, ते लोक तिथं पार्क करून जातात. एक मिनटं. तर ते लोक तिथं पार्क करून जातात, त्यामुळे त्यांनी ना पार्किंग द्यायचं बंद करून टाकलं आहे. आणि तेव्हा मग तिथं स्टाफच्या लोकांना पार्किंग नसते. मग आता ते सगळं करून आता दादाचं हे जुनं आय डी कार्ड होता तोच वापरतोय मी, आणि ते वापरून मी चालतो आत.
आता बघू काय होतं, किती बोलतात काय बोलतात बघू. चलो देन भेटू तुम्हाला बाईकवर आता. बाय बाय. सगळं कंप्लीट झालं. एक मिनिट. आपलं सगळं झालं आहे आता. ऑफिस झालं, सगळं झालं. फिनिक्समधून निघायचं आता. सो आता इथून आपल्याला जायला 1 तास 15 मिनटं दाखवत आहे नवी मुंबईला पोचायला. तर लेट्स गो. थँक्यू. तर इथून बाहेर एक्झिट इथूनच आहे ना. हां भाई, पण सगळ्यात मोठा झोल केला इथं. सकाळी ना नुसतं स्टाफलाच पार्किंग आहे. म्हणजे खूप लोक जे माझ्यासारखे आहेत जे बाईक पार्क करतात आणि निघून जातात ऑफिस बिफिसला, त्यामुळं आज पार्किंग नाही देत. पण माझ्याकडे आपला टाको बेलचा ID कार्ड होता, तर त्या ID कार्डने आपण निघालेलो आहे इथून. मी त्यांना सांगितलं की भाई आपण इथंच काम करतो, स्टाफ इथरचा स्टाफ, आणि एन्जॉय करा आता. अरे काय आज तर दिवस आहे ना, आज तर दिवस ऑफिसमधला एवढा बेकार होता ना, एवढा बेकार की काहीच नाही. म्हणजे जेवढं एक्सपेक्ट होतं ना काम यायला, काहीच काम नाही आलं. आणि त्यामुळं एवढा कंटाळ म्हणजे खतरनाकवाला कंटाळ. तर तेच यार आता. ओके, सिग्नल बरं झालं चालू झालं. इथं झालं लय मोठे सिग्नल आहे. लय मोठे सिग्नलपेक्षा लय मोठी ट्रॅफिक लागते इथं. एक तर माझा गोप्रो मी 360 लावायचं विसरलो एक तर. सिरियसली ब्रो थांब ब्रो. ओके 19 सेकंड्स 15 सेकंड्स निघू शकतो आपण. निघू शकतो आरामात निघू शकतो. 1 नंबरमध्ये निघू शकतो आणि निघालेलो आहे आपण. पण आता मला 2 मिनटं थांबून आहे ना, मला बघायचं की माझ्या बॅगेत 360 आहे का. कारण की मला असं जरा कधी कधी भीती वाटते. तर 2च सेकंड आपण इथं थांबू. मी 2 मिनटात परत कॅमेरा चालू करतो. 2च मिनटं थांबा. 2च मिनटात कॅमेरा परत चालू करू. मला एवढं माहिती तर आहे मी ठेवलेलं आहे. नुसतं हात लागू दे त्याला. 1 मिनटं थांबा, मी परत हे करू. घाणेरडा पॉईंट आहे ना माझ्या ऑफिसच्या बाहेरचा. ट्रॅफिक आणि इतरच्या लोकांना ना सेन्सच नाही. आता हा बघ, हा टेम्पो रॉंग साईडने आला आहे. लेफ्ट साईडच्या इथून घुसून आता असा चालला आहे. हे बघ, ही जशी ओला कशी येते तशीच सगळे येतात. भाई थांब ना, एवढं जोर. हा इथं मेन ट्रॅफिक होत्या. या पुढच्या सिग्नलला खूप ट्रॅफिक असते. तर आता सगळे एकदम भदाभदा तर चाललेत, त्यामुळे माहीत नाही कसं आहेत. पण पुढच्या सिग्नलला खूप ट्रॅफिक असते. तुम्हाला दाखवतो. 30 सेकंड्स आहेत. ब्रो कोण आहे. टेन 7 6 5 4 3 2 1. अरे थांब ना भाई, 5 पण नाही झालं हॉर्न वाजवायचा चालू एवढा. कारण की कसं आहे आपल्या ह्याच्यात आहे ना 5 सेकंड्सवर सगळे निघतात. ओहो, आपल्या इथं ना 5 सेकंड्सच्या आधीच सगळे निघतात. त्यामुळं ना एवढी गर्दी होते ना कधी कधी. आणि आपले इथं 5 सेकंड समजून दुसरेवाले जे ऑपोजिट साईडमधून येत असतात ते पण आपली गाडी एकदम असे पळवत आहेत यार. तेव्हा ही आधी मी तिथून ऑफिसमधून चालत इथं करी रोडपर्यंत यायचो. मग मी एकदा असंच डोकं असं
ट्रेनमधून बघता बघता मी असं हे झालं की ओके स्टेशनच्या बाजूमध्ये स्टेशन आहे. तर मी परेलला उतरायला लागलो. परेलवरतून प्रवादेवी काय तुम्हाला नुसतं एक प्लॅटफॉर्म चेंज करायला लागतो. तर मी तसं करून मग मी यायला लागलो इथं. भाई ग्रीन सिग्नल आहे ना, तर कशासाठी तुम्ही टर्न मारताय? ब्रो दादा भाई आपल्यासाठी जागा द्या कोणी, मला बाकीचं काय माहीत नाही. इथंसाठी जागा द्या. ही पण बिल्डिंगला भारी आहे. हां पण आता कसं, आता इथं आलं तर असं सगळं भारी वाटतं आता. म्हणजे आधी मी कधी 2017-18मध्ये कधी फिरायचो एकदम वेगळं आहे ना, आत्ता एकदम वेगळं आहे यार सगळं. मी त्याच्यानंतर 2000 म्हणजे कधी मी इथं लागलो ना जॉबला, त्यानंतर माझं नाईट आऊटच नाही झालेत. असे प्रॉपरवाले नाईट आऊट असतात ना की सगळीकडे फिरतोय, बँड्राला फिरतोय, इथं फिरतोय, तसंवालं माझं नाईट आऊटच नाही झालं अजून. कारण की कामाच्या प्रेशरमध्ये काय ह्याच्यात नुसतं मी आणि तेज एकदा का दोनदाच आम्ही नुसतं फिरायला गेलेलो. असं माहिती दोनदा आम्ही नुसतं असं भटकायला गेलेलो. हां मी आणि तेज दोनदा नुसतं असताच आम्ही भटकायला गेलेलो. त्याच्यानंतर मी कधी गेलोच नाही. मी 21 नंतर मी कधी गेलोच नाही. तसंच आहे बघू. अरे यार घाम पण निघा लागलाय सगळीकडून, सगळं आता व्हायला लागलंय. ब्रो जा ना भाई. आणि चला आपण जरा कॅमेरा वाचू आता, जरा पुढे तुमच्याशी बडबड करू. कारण की एक तर गरम झाला ना गोप्रो, काहीच रेकॉर्ड नाही करू शकणार मी, त्यामुळं अजून काही नाही. दादरच्या ब्रिजवर आहेत आणि ऑलमोस्ट वाजलेत 5:22. 5 वाजता ऑलमोस्ट 5 वाजता निघालेलो मी. 5:10 पकडा, 5:10 वाजता मी निघालेलो. आता झालेत 5:22 झालेत, 5:23 झाले असेल. पण बघू आता. मला वाटतं की मी 6 वाजेपर्यंत पोचेल, 6-6:30 वाजेपर्यंत. पण त्याच्या आधी, घरी पोचण्याच्या आधी मला मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाऊन मी त्याच्यानंतर जाऊ शकतो. कारण की जाता जाताच माझा प्लॅन आहे की आधी आपण मंदिरात जाऊ. नाही तर असं करू शकतो की मी बाईक आणि बॅग बिग सगळं लावून, म्हणजे बाईक हे लावून सगळं मग मी मंदिरात जाऊ शकतो. असं एक करू शकतो. नाहीतर मी आधी डायरेक्टच जाऊ शकतो मंदिरात. हे 2 गोष्टी आहेत. ओ माय गॉड, मी खाली पोटीतून आलो. मला त्या साईडनीच घ्यायला पाहिजे होतं, पण जाऊ दे आता. काय काही सगळे राईट साईडला सगळे घुसायला बघणार ना. मला तो वरचाच रोड घ्यायला पाहिजे होता. बट इट्स ओके, काही एवढा टाईम नाही भाई. या कचरा डब्याला लोक कवर करायचे भाई. कसला नाकात एकदम डेंजर वास देतोय ना हा, सिरियसली असला डेंजर वास देतोय ना माझ्या नाकात हा. ओ ये बेबे. चालू पण कधी कधी ना ट्रॅफिकमध्ये, आता आपण कसं नवी मुंबईवाल्यांना ट्रॅफिक बिफिकचं काही एवढं हे नाही आहे ना, टेन्शन नाही आहे ना. तर असं वाटतं की कधी कधी मी इथं असं या साईडला आलो ना, मला भारी वाटतं ट्रॅफिकमध्ये चालवायला. सिरियसली मला कधी कधी असं भारी वाटतं की ओ यस ट्रॅफिक. आणि दादरचा ब्रिज संपला. शंपा ब्रिज शंपा. मी एकदा इथं पण आलेलो काउन्सिलिंगसाठी. मी इथं यायचो काउन्सिलिंग. कधी डोक्याचा बी झालेला ना, त्यासाठी आम्ही काउन्सिलिंगसाठी इथं यायचो. Oh my God.
नाही सिरियसली, कधी माझा डोक्याचा बी झालेला ना तर काउन्सलिंगसाठी मी इथं यायचो आधी. मला खूप नीट माहिती इथं होते. आता माहीत नाही, आता नाही येत जे बिचारे ह्याच्यात काय आपल्या करोनामध्ये त्यांना हे झालं ते आता नाही येत. पर्यंत माझी त्यांनी खूप मदत केलेली आहे ब्रो. मी आरामात जाईल, आरामात आरामात आरामात, काही घाई नाही, चटपट फटाफट. भाई जराशी जागा द्या. अरे काय म्हणजे एक्सपल्सच पाहिजे अशा टाईमला. चटपट फटाफट, साईडमध्ये हो तू, ढटाढट. 1 2 3 4. ती एजी नाही का, ती कुठली रील्स आपली रांगोळी बनवणारी, चटपट फटाफट, तसं वाला झालंय. एकदम रॅन्डम थॉट्स आहेत हे. चटपट फटाफट, साईडमध्ये हो फटाफट. ओ माय गॉड, काय रील बनली आहे. पण रेकॉर्ड आहे ना आपलं मेन तर ते. कसली धूळ उडवतोय. हो हो, चला ना फटाफट. बाईकवाले का एकदम स्लो चालवत आहेत. दीदीमुळं सगळे स्लो चालवतात का काय? एव्हरीवन इज स्केर्ड. येस, आय थिंक सो. सगळे घाबरलेले दीदीला कोण ओव्हरटेक करायलाच रेडी नव्हतं. तर आता माझं एक आहे की मी चेंबूरवरतून जाऊ का मानकुरवरतूनच जाऊ. चलेच बघू कसं हे करायचं, जरा पुढे जाऊन हे करू. बाई आधी हॉर्न मारा. लाल डब्बेत यांचे हे स्वतः ब्लाइंड असतात, यांना ब्लाइंड स्पॉट 10 आणि हे स्वतः पण ब्लाइंड असतात. अँड वी हॅव रीच वडाळाच ना. हां, कसं आहे ना, चेंबूरनं तर वडाळा, पण त्यामध्ये किती सारे ट्रेनचे स्पॉट येतात. ठाणे, पुणा. ब्रो जा तू जा. इथं BKCचा पण हे आहे ना. चला ॲक्च्युली BKCच्या पण याच्यावरती म्हणजे जेवढे पण ब्रिजेस आहेत ना, 2 व्हीलर त्यांनी द्यायला पाहिजे यार खाली उतरायला, म्हणजे ब्रिजवर चढायला, कारण की खूप हार्ड आहेत. इफ 2 व्हीलर, आता मला BKCला जायचं असेल तर मला पूर्ण गोल फिरून BKCला जायला लागणार. आणि हेच असं जायचं असेल ब्रिजमधून तर मी 2 सेकंदात BKCला पोचू शकतो. आयला मेंढरा बघा, मेंढरं. आपण त्या मेंढरामध्ये आपण पण एक आहे. ती रील बघितली ना, वर्क संपल्यानंतर सगळे मॅ तसं झालं सगळ्यांचं. मेंढर सगळे निघाले 5 वाजता आपले याच्यातून, खाऊन पिऊन चाललेत आता घरी. PUC वाल्यांनी कसा धंदा लावलाय की भाई फाईनच तुम्हाला 2000 रुपये. भाई जास्त पण इथं नाही चालवायची, नाही तर हो माय गॉड. जीव जाणार पण मी फोन नाही सोडणार, असे पण लोक असतात. हे असे लोक असतात. हां, खड्डा. चेंबूर, वाशी, ठाणेसाठी इथून जावा. म्हणजे वरतून घेऊ काय करायचं, चेंबूरवरतून जायचं का काय करायचं. कारण की मोस्ट ऑफ द पब्लिक मला अशी वाटते की सगळे स्टेटच जाणार. स्टेट जाण्याची ट्रॅफिक वेगळी
लेफ्टला जाण्याची ट्रॅफिक वेगळी. तुम्हाला काय वाटतंय कसं जायला पाहिजे आपल्याला? सकाळी तर मी चेंबूरवरून आलेलो, म्हणजे सकाळी तर मी इथूनच आलेलो. तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं आपण कुठून जायला पाहिजे? टेल मी. कधी पण आपण डिसाईड करू, कॅमेरा जरा बंद करू, गरम नाही व्हायला पाहिजे. तर भेटू जरा वेळात परत. विचार करतोय की चेंबूरवरून जाऊया, कारण की सकाळी तर आपण इथून आलेलो, तर आता आपण चेंबूरचा रस्ता पण बघूया कसा आहे, की तुम्हाला तर कळेल भाई चेंबूरच्या या टाईमला चेंबूरला गर्दी असते का, ट्रॅफिक असते का नाही, ते तर कळेल तुम्हाला लोकांना. देन चलो सी यू. बघू आता कसं आहे आपला चेंबूर रस्ता. कारण की ॲट द एंड इथून त्या इथपर्यंत त्या गोवंडीच्या त्या ह्याच्यापर्यंत त्या कुठला ते घाटकोपर नाक्यापर्यंत ते सिग्नलचा ना, ओ हो इथं पण तेवढीच गर्दी आहे. ऑल माय एक्साइटमेंट इज डाऊन. पण बघू कसं आहे, कारण की मला असं, कारण की तिथपर्यंत पण दोन्ही साईडनी गर्दी होणारच आहे. तर इथून दोन्ही साईडनी एकदा चेक तर करायला पाहिजे. आपलं मेन तर तेच होतं. असं पण घरी जाऊन करणार काय मी? करायला काय नाही, कोणाशी बोलायला कोण नाही. ब्रो चलो ब्रो. तो बसवाला त्याला नडतोय, हा बसवाल्याला नडतोय, सगळे एकामेकांना नडतंय. भाई चल ना भाई. हां ओ माय गॉड, कोणाला लेफ्टमध्ये जायचं असेल तर वाट लागेल. कोणाला सिरियसली लेफ्टमध्ये जायचं असेल तर एकदम सॉलिडवाली वाट लागणार आहे त्याची. हो हां, इथं विसरलोच ना, इथं रस्ता अजून जरा छोटा होतो ना मेट्रोच्या याच्यामुळं. ओ माय गॉड, जाऊ दे काय नाही. नेवर टेक टेन्शन, नेवर रिग्रेट. सो बघू आता. बाई न्यूट्रल. हां चला मग भेटू आता पुढं. काय आता इथं सिग्नलवर किती वेळ थांबणार आहे? 2 सिग्नल येत आहेत, सगळे मला ग्रीन लागलेत, सगळे ग्रीन सिग्नल लागलेत. त्यामुळे मी एवढं फटाफट निघू शकलो ना तिथून. 1-2 फटाफट. आणि कोणतं झाला ना, कोणतं चुत्या एक नंबरचा येडा असतो तो ना, गाडी स्लो करतो. मग हे कसे थांबलेत रिक्षा बसवाले, हे लोक स्लो करतात. ओके इथं आधी सिग्नल होता ना. ओके आपल्याला ग्रीन सिग्नल आहे पुढे. बघू आपल्याला भेटतोय का, भेटायला तर पाहिजे लवकर. भाई चल ना. कसलं हे आरामात चालवतात ना. ॲक्च्युली मी पण जरा असं रॉंग साईडनी मी ओव्हरटेक करत होतो, मी मानतो. पण आता मी इथून आता हा सिग्नल आहे ना, हा मेन सिग्नल आहे ना चौकाचा, आपला फ्रीवेवाला सिग्नल आहे ना हा. हो तो पण ग्रीन झाला, 1 नंबर. बघू आता तो पण आपल्याला भेटू शकतो का. लेट्स सी. सिग्नल भेटतोय का आपल्याला हिरवा. मिले खतरनाक आलो हा. ते पट्ट्या स्ट्राईप असतात ना त्याच्यावरतून. ओ ये भेटू शकतो हा पण सिग्नल ग्रीन, इफ मी नीट चालवली तर. हो येस आहे, ग्रीन आहे. हो सॉरी
सॉरी, मी चुकीच्या रस्त्याने आलेलो, सॉरी. हां येस, ग्रीन भेटले, सगळे सिग्नल मला ग्रीन भेटले. आता नुसता अजून 2 सिग्नल आहेत. इथं एक सिग्नल येतो आणि त्याच्या पुढे एक सिग्नल आहे, तो पण ग्रीन भेटला तर आपल्याला ग्रीनच ग्रीन आहे. हो, आता तो ग्रीन झाला आहे, आपल्याला नाही भेटणार, आपल्याला तो रेड भेटणार. तो आता जस्ट ग्रीन झाला आहे आणि आपल्याला खूप लांब जायचं आहे आणि इथं मध्ये आधी खूप लोक येत आहेत, तर तो आपल्याला मोस्टली रेडच सापडेल मला असं वाटतंय. बट डू नॉट लीव द होप. इफ जास्त 100 सेकंदाचा तो इफ तो असा असला सिग्नल 100 सेकंड्स, ओ माय गॉड, देव 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 देव. ओ यस, ग्रीन 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 सगळे ग्रीन सगळे ग्रीन सगळे ग्रीन. आय एम लकी, आय एम लकी, आय एम लकी. आता अजून एक सिग्नल आहे मानपूरच्या इतरचा, मानपूरचा सिग्नल, तो पण हिरवा भेटला तर आपण जगात भारी. ओ माय गॉड, मी पण खूप खूप घाणेरडी गाडी चालवली आहे पर्यंत या ह्याच्यात. ओके, याला पेट्रोल पंपमध्ये जायचं, जाऊ दे. पण मी ॲक्च्युली बोलू ना, खूप घाणेरडी गाडी चालवली आहे सिग्नल पकडण्यासाठी. आत्ता नाही, याच्या आधीचा सिग्नल खूप 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 घाणेरडी चालवली आहे मी गाडी. म्हणजे मी असे 1-2 खड्डे असे बघितले नाही, तर आय एम सॉरी माझी बायको. मी तुला खड्ड्यांमधून घेऊन गेलो, सॉरी. बट आय लव्ह यू. साला मी किती वर्षानं तर कोणाचं लव्ह यू बोललोय, ते पण बाईकला. ओ माय गॉड. बिकॉज आय ट्रस्ट यू, दॅट्स वाय आय कॅन टेल यू लव्ह यू. पण सिरियसली मी कोणाला तर किती वर्षानं तर असं लव्ह यू करून माझ्या तोंडातून असा शब्द आलाय. ओ माय गॉड, ग्रीन 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 ग्रीन, हरा पट्टा लाल पट्टा लाल पट्टा हरा पट्टा 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 कसा पट्टा असा कसा हिरवा 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 लाईट हिरवा राईट हिरवा राईट हिरवा राईट. एरे 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 एरे, झालं झालं झालं, क्रॉस झाले. हिरवा 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 रंग, हिरवा हिरवा हिरवा, हिरवी राईट हिरवी राईट हिरवी राईट हिरवी राईट हिरवी राईट हिरवी राईट हिरवी राईट. ओके, मला वाटलं तो मलाच दीदी करते, कारण की दीदी एकदम चालत आलेली. हिरवा राईट हिरवा राईट हिरवा राईट हिरवा 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 हिरवा. 40 सेकंड झाले 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 झाले, पार झालं सगळं पार झालं, सगळे गेले. आता भोक्यात आपण आलो मानपूरला. चेंबूरचं कसं आहे माहिती का, इफ तुम्ही एक चेंबूरचा सिग्नल तुम्ही रेडमध्ये अडकला ना, मग सगळ्या रेडमध्ये अडकणार. एक तुम्ही ग्रीन पकडला ना, मग सगळे ग्रीन लागणार तुम्हाला. पण इट्स डिपेंड हाऊ यू ड्राईव्ह, किती फटाफट तुम्ही पुढे निघताय. तर ते मला एक हे झाले, पण तरी 44 झालेत. आय एम ऑन ठीकठाक रस्त्यावरतीच आहे. आता इथं आपण जरासा थांबल्यानंतर आहे ना, आपण आपला 360 काढू, जरासा ब्रेक घेऊ, 360 काढू. 360 काढून आपण ॲडजस्ट करू, 360. ओ या बेबे, 360चा काय तर उपयोग व्हायला पाहिजे ना, उपयोग. इथं पण ट्रॅफिक तेवढीच आहे. पर्यंत मला वाटतं, मी काय माहीत नाही, एका वेळेस मी बरोबर पण आलो असेल, नाही पण आलो असेल, मी काहीच नाही बोलू शकत. सो आय डोंट नो. आता इथून तो ब्रिज होणार आहे ना नवीन, एअरपोर्टला जाणार आहे. इथूनच होणार आहे का कुठून होणार आहे ते नाही माहीत, पण इथूनच कुठून तर आहे त्याचा. इथून कुठून तसा कसा तर, अरे प्रिंटर पडायचा याचा भाई. ओ माय गॉड.
ओके हां, आपण हॉर्न मारून सगळ्यांचा हे करूया, बेकारी करूया. मी आता आपण आपला कॅमेरा लावूया 360, जरा असा लावूया इथं 360. हे बॅरिगेडचे गेल्यानंतर जरा साईडमध्ये थांबून 360 लावूया आपण आपला. तर ते एक करू आणि त्यानंतर जरा असा आम्ही सुसूसाठी नाही थांबलो, आम्ही नुसतं आमचं कॅमेरा ॲडजस्टमेंटसाठी थांबलो आहे. बाय माय कार्ड. कॅमेरा ओके, थांबा मी जरा वेळात परत. चलो देन, आता 360 लावलेला आहे आणि जे पण आता व्हिडिओ येईल पुढं 360मध्ये दिसणार आहे तुम्हाला. सो आय डोंट केअर. आता कितीही लोक बघू दे, मला काही हे नाही आहे भाई. इट इज माय लाईफ. मी असे काय उघडे नागडं तर काय करत नाही ना. नुसतं काय की माझं रोजचं ऑफिसमधून येताना येताना मी सगळे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय बस. अरे भाई घे ना जरा मग तू द्या साईडला, मला काय हॉर्न मारतोय. मी मुद्दामून आणि कॅमेरा आत्ता इथं लावला की हा व्ह्यू जरा ब्रिजवरचा ह्याच्यातला सगळा यायला, अजून काय नाही. मग आता ब्रिज आणि हे येईल ना, सगळा मस्तपैकी एक व्ह्यू येईल तुम्हाला सगळ्यांना आणि मला पण एक मस्तपैकी एक मेमरी जमेल. तर त्यामुळे चला ॲक्टिवा असते ना, ॲक्टिवा नाही तर अशी पातळ कुठली तर एकदम अशी एक नंबरमध्ये मी हे केलं असतं. म्हणजे कधी कधी असं वाटतं ॲक्टिवा बिक्टिवा असते ना तर एकदम चालवायला एकदम इझी, पायात सगळे बॅगा बिगा. ओ माय गॉड, रेड. थांबा भाई, फाईन लागण्यापेक्षा का कुठे पुढे पोलीस थांबण्यापेक्षा 30 सेकंड थांबल्यानंतर मला काही नाही वाटत. 30 सेकंड आपण आपलं आराम करूया, आराम. कोणतं थांबलंच असेल तिथं. सो लेट्स. फाईव्ह सेकंड्स झाले. ओके झालं. हे 3 सेकंडानंतर बंद होतं ना, मी विसरलोच. मी विचार करतो की झालं हे का नाही बंद, हे का नाही बंद होते, स्क्रीन का नाही पुढची बंद होते. 3 सेकंडानंतर ही जी स्क्रीन बंद होती, मला आत्ता मला लक्षात आलं. मागे कसला व्ह्यू, म्हणजे आता मी याचा एक फोटो पण घेतला ना, असला भारी फोटो येणार आहे ना यातून. असलं भारी सिनेरी आणि अशी लाईनमध्ये असे आले ना, एकदम भारी भारी. ओ माय गॉड, व्हॉट अ व्ह्यू. स्लो. चला इथं बम्प असायचा. एक्सपल्स असते ना, मी सर्व उडून घेऊन गेलो असतो, पण एक्सपल्स नाही आहे, त्यामुळे एकदम आरामात. असा व्ह्यू असा हे नाही दिसत, पण काय दिसतंय यार. तुम्हाला पण दिसत असेल, या पुढच्या कॅमेरातून तुम्हाला दिसत असेल, 360 कॅमेरातून दिसत असेल, सगळीकडून दिसत असेल. आणि सगळीकडून बघा असं ठसाठस बघा ना की तुमचे डोळे असे ठास करून असे बाहेर यायला पाहिजेत, एवढा व्ह्यू बघा. काय निवांत. म्हणजे मी ऑलमोस्ट यार 1 तासात मी आलो. आता 5:45 झालेत, नाही 5:55 झालेत. मी झालं ना, मी 5:05ला निघालेलो. मी ऑलमोस्ट घरी एक 5:15 पण मी पोचतोय. मग पण मेन तेच आहे की मी रोज नाही करू शकत. आज ऑफिस आहे त्यामुळं मी हे केलेलं. कधी ऑफिस म्हणजे आज ऑफिसमध्ये बोलवलेलं एकदम अर्जंटमध्ये, तर जायला लागलेलं. असं रोज पण नाही करू शकत ना मी. रोज बाईकनी
पगार आहे यार, पगार आहे, रोज जाऊ पण शकतो, पर्यंत असं वाटतं मग दुसरीकडं मी काय मजापेक्षा बघू आता कसं. मी एकदा तर मला आहे ना बाईक आहे ना फुल टँक करून बघायची आहे. फुल टँकमध्ये मी कसं येतो जातो ते मला चेक करायचं आहे मेन तर, की फुल टँक झाल्यानंतर मी किती किलोमीटर जाऊ शकतो का, किती वेळा माझी फेरी होऊ शकते, मला ते मेन बघायचं आहे. ते एकदा कळालं ना मग एकदा वेळेस मी अंदाज काढू शकतो की कसं आणि कुठं आणि किती वेळात मी जाऊ शकतो आणि किती पेट्रोल लागेल मला. सो लेट्स सी, बघू काका एकदम. अरे मी आत्ता आहे ना, मी या साईडला गाडी घेणार होतो कारण की ते जुन्या टोलला या साईडला होतं ना, हे वालं टोल होतं ते. मी तो वाला टोल समजूनच राईटमध्ये लेफ्टमध्ये गाडी घालत होतो. नंतर मला स्ट्राईक झालं की ओ नो, ओ ओ ओ ओ सॉरी. नंतर मला स्ट्राईक झालं की आपल्याला इथून जायचा पण रस्ता आहे. ओके, हे नंतर एकच होतं काय, हे नाही माहीत होतं. मग खाली पोट तिथून घेतली गाडी मी. हे असंच यांना करायचं आहे तर का केलं तसं. तर आता मी एक काम करू शकतो, मी नवी मुंबईला जाऊन म्हणजे घरी जाऊन बॅग ठेवून मी मंदिरासाठी लगेच निघू शकतो. कारण की हे सगळं सामान बिमान काढायचं मंदिराचे इथं हे ते जरा खूप मला हे वाटतंय. त्यामुळे बोललं की आपण जरा असं सामान हे काढूया, घरी सगळे बॅग ठेवूया आणि त्यानंतर आपण लगेच मंदिराला येऊ शकतो. मी ती तसं करू शकतो. आणि कसं आहे की लाईक मी पाम बीचवरतून पण घेतलं, मंदिर मला ऑन द वेस आहे. जाऊ दे मंदिरात जाऊ आणि तसं आहे त्याचं घरी जाऊ, कुठं हे करत बसायचं. परत घरी गेलं तर कंटाळा येणार यार असं मला वाटतंय. त्यापेक्षा आधी मंदिरात जाऊ, मंदिरानंतर आपण घरी जाऊ. कारण की पाम बीचवर मी आधी इथून हायवेवरतून जायचा विचार करत होतो, पण मी बोलत जाऊ दे हायवे नको, आपण पाम बीच धरूया. म्हणजे इथून आपलं स्टेट जायचं DY पाटील हे करत आपला मागच्या रस्त्यावरतून आपण जे सकाळी आलेलो तिथून. मग आता असं झालं की लाईक नाही, आपण इथूनच जाऊया, पाम बीचवरतून जाऊया, पाम बीचवरतून करून नेरूलला जाऊया, नेरूलवरतून मग आपण घरी जाऊया, नाही नेरूलवरतून आपण मंदिरात जाऊया, त्याच्यानंतर पुढं जाऊ. ग्रीन सिग्नल, हिरवा सिग्नल, लवकर. भाई कसला फ्लॅश होता तो. ओके 76 सेकंड्स आहेत अजून आरामात. मी एकदम आरामात जाऊ शकतो, एकदम आरामात. पण माझा जरासा एक हे झालं आहे की मला वाटतं हे जे आहे ना, मी जरासा हे नीट बसलं नाही आहे. कारण की बघा ना कॅमेरा केवढा हलतोय, तो ॲक्च्युली तेवढा हालत नाही कधी. मला वाटतं त्याचा आजचा रब्बर आहे ना, मी असं गोल फिरवण्याच्या वेळेस जरासा जास्त माझ्याकडून फिरला गेला आहे. आय थिंक सो. झालं 1 तासात आपण घरी भाई. 1 तासात. ब्रो चलो ब्रो. मी 2 मिनटं असं घाबरलो, ती दिदी तिथं का थांबलेली. म्हणजे असे एकदम असं पाम बीचवर कोणतं थांबले ते एकदम असं घाबरण्यासारखं तर वाटतंच ना भाई. चला आधी आपण एक काम करू, आधी आपण मंदिरातच जाऊया. मंदिर ऑन द वे आहे ना, त्यामुळं 2 मिनटं आपण शंकरावर म्हणजे महादेववर आपण जरासा पाणी वाहू आणि सगळं हे करून आपण पुढे जाऊ. 5 मिनटाचं काम आहे. 5 मिनटात मला असं का वाटतं की माझी गाडी अशी पंक्चरसारखी का वागते. नाही, रस्तेच तसे. नाही जरासा काय तर मला गडबड वाटते. आला छपरी आला.
भाई कसे एवढ्या ह्याच्यात कसं विदाऊट सिग्नल विदाऊट हेल्मेट बिल्मेट हे लोक कसे चालवतात मला तेच नाही कळत सिरियसली. अरे हे तर बघा यामाहा RX 100 चला कुठले कुठले बाईक बघा ना भाई पार गंजले असतात सगळं असतं पर्यंत भाई चालते ती बाईक एक नंबर चालते काही प्रॉब्लेम नाही ना काय नाही. आणि जिथं आपण एवढं वेल मेंटेन म्हणजे एकदम टकाटक गाडीला ठेवत असतो तरी आपल्या गाड्यांना कसं प्रॉब्लेम होतं तेच मला नाही कळत. खूपच हे मध्ये कुठं तर थांबला असेल आता. हो सिग्नल लागला भाई 10 सेकंडपर्यंत चालेल. पुढं कधी कधी पोलीस असतात त्यापेक्षा थांबलेलं इथं परवडेल सिरियसली. 10 सेकंड थांबलेलं चालेल पर्यंत पुलिसाचा फाइन नहीं चलेगा. सिग्नल से डर नहीं लगता भाई फाइन से डर लगता है. आणि कोणी नाही आहेत एक नंबर. हे कॅमेरा एवढा असं हिलटा डुलटा का झालाय केवढा हलतोय बघा ना दिसतोय का तुम्हाला. हा चला पोचलो ॲट द एंड आपण नेरूलला पोचलो. नेरूल सुनो ना चलो ना माय कार. चला सा कोणी तर लय बेकार रॉकेल टाकल्या गाडीत. रॉकेलचा असा वास येत होता ना. तर आता मंदिरात गेल्यानंतर मी 360 कधी काढेल ना मी काढून परत बॅगेत टाकून देईल. तर 360 व्हिडिओज तुम्हाला दिसणार नाही पर्यंत आपल्याला गोप्रोचा तर दिसेल कारण की तो हे असणार काय आपला पुढं असणार आहे तो. चलो लवकर भाई. दादा तुमची जरा नवीन गाडी आहे स्लो मध्ये चालवा मला जाऊ दे. भाई आता तर जरा जास्तच लूज झालं आहे. हा थांबा मी हा कॅमेरा काढतो भाई मला भीती वाटते. मी आधीच जरासा साईडमध्ये घेऊन आधी काढतो. आय डू नॉट वॉन्ट टू टेक एनी रिक्स कारण की खूप हालतोय. हे बघा केवढा प्ले आला आहे. तर मला कॅमेरा तुम्हाला माहिती कॅमेरा खराब झाला तर कॅमेरा फुटला तर किती नुकसान होतं तुम्हाला माहिती. त्यामुळं मी जरासा आधीच साईडमध्ये थांबून काढतोय. तर थांबव जरा दोनच माझं होतं की मंदिरात जाऊन करू पर्यंत आय डू नॉट वॉन्ट टू टेक एनी रिक्स त्यामुळं. तर चला 2 मिनटं भाई थांब तू. तू इथं अडक. कॅमेरा चालूच आहे ना. हां भाई हे पण स्ट्रगल दिसायला पाहिजे ना की भाई काय काय करायला लागतंय. पण हे असं हालत का होतं. ओके हे हलतंय हे हालत होतं. हे जे हातचा बॉल हे झालंय का काय बघायला लागेल. ओह माय गॉड. हे तर या कोपऱ्यात ठेवू शकतो मी असा. तर आता मी याच्यावरती कवर हे काहीच नाही घातले कारण की थांबा रुमाल कुठे आपला. रुमाल नुसतं लेन्सवर गोल फिरून टाकूया. लेन्स खराब नाही व्हायला पाहिजे ना भाई.
लेंस खराब नहीं होनी चाहिए, लेंस। देन चलो चलो मंदिर चले, मंदिर। हाँ जाना भाई। हा आता विदाउट ग्लोव्स कसं तर वाटतं यार मला चालवायला। साच्या ग्लोव्सच्या पॅडिंगमुळे ना जरासा ते व्हायब्रेशन आणि हे समजत नव्हते ना, आता एकदमच व्हायब्रेशन, एवढे व्हायब्रेशन समजायला लागलेत ना भाई। तर आपण आपल्या हनुमान मंदिरला जाऊया, आज मंडे आहे तर। कुठे आम्ही केलं नसतं काय? अरे मागे बघा तर, गाडी येते काय येते, मागे तर बघा। तुम्ही करा जे करायचंय ते। ओके आज काय, आज काय शिवजयंती काय, आज एवढे लोक? मी कधी एवढ्या लोकांना कधी बघत नाही तर। नको, इथून चाललेत का तसे? ओके चलो आता कॅमेरा बंद। आपण मंदिरात आपण रेकॉर्ड नाही करत, आपल्याला आवडत नाही तर। चलो जरा वेळात भेटू। चला मंदिर झालं। मी आता काहीच नाही म्हणजे हो, मी आता बोलू ना काहीच नाही म्हणजे काहीच नाही हे केलं आहे। म्हणजे मी सॉक्स पण नाही घातलेत ना, काहीच नाही। मी विन बंदाना पण नाही घातला, डोक्यावरती पण सगळं तसंच आहे। मी बोललं कारण की आपण इथून 2 मिनटात घरी पोचणार आहे आता, तर 2 मिनटात घरी पोचणार असेल तर कशासाठी मी एवढं सगळं आता परत काम जाम करू। मी कॅमेरा पण ॲक्च्युली काढणार होतो, पण मी बोललं राहू दे, तेवढंच कुठलं मध्ये मिळालं कॉन्टेंट का, मध्ये मला काय बोलायला वाटलं तर। ब्रो निकल ना ब्रो भाई, सगळे एकदम असे काय आहेत। मला आहे ना भूक लागली एकतर, मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं माहिती, नुसतं वडा खाल्ला, वडा सांबार खाल्लाय बास, अजून काहीच नाही। ब्रो सो वाईट सो ब्राईट। आणि आता काय, आता ऑलमोस्ट आपण पोचलोच आहे। 2-3 पण नाही, 5 मिनटं पकडा, कारण की ट्रॅफिक बिफिक कसे लोक मध्ये येतात त्यावरती सगळं पकडून मी पोचेलच आता लगेच। हे बघ भाई, एका हाताने तंबाखू पिंबाखू काय काय कसले काय चाललं काय आजकाल। ह्याच्या हातात एक तर फोन तर असेलच, नाही तंबाखू हे करतोय। वाव, तंबाखू नाही आईस्क्रीम खातोय भेंचो असल्या ट्रॅफिकमध्ये। तो कसला स्विंग करत होता, कसला स्विंग करत होता त्याची बाईक।
चला यार, उद्या आता माझं वर्क फ्रॉम होम आहे, तर मी ना सकाळी ना याच्यावरती ना मी सीट लावून टाकेल, सीट लावून टाकेल याच्यावर मस्तपैकी. आणि तुम्हाला परत शिकलेले म्हणजे असे लोक आहेत ना, काय माहीत नाही. तर पार्किंग आता मी तुम्हाला परत दाखवतो. मी इथं तुम्हाला कधीपासून मी या रस्त्याने आणि माझ्या म्हणजे इथं हेल्मेट गोप्रो असेल ना, मी तुम्हाला ना सिविक सेन्स दाखवेल. एज्युकेटेड लोकांची सिविक सेन्स. एज्युकेटेड लोक बट वी आर गावठी हक्कानी. हे बघा कसे आहेत बघा, दोन्ही साईडला. म्हणजे हे ॲक्च्युली डबल लेन आहे, त्या साईडला पण एक लाईन आहे, या साईडला पण एक लाईन आहे. दोन्ही साईडला असे ठसाठस पार्क करतात ना. वी आर एज्युकेटेड बट वी आर गावठी. जन्मसिद्ध हक्क आहे आमचा. असे लोक आहेत. ओ माय गॉड. नको, पुढूनच जाऊ. Oh my God, we are back at home. We are back at home, baby. Bro, एका साइडला हो ना लवकर. समजता नहीं क्या बे तेरे को. एक तो एवढं भूक बीक लागली ना मला. मेन तर पाणी पिचं आहे. मी आजच्या दिवसात आहे ना नुसतं 1 लिटरच पाणी पिलो. 1च लिटर. 1 लिटरच्या वर नाही. ओनली 1 लिटर ऑफ वॉटर पिलो आहे. त्याच्यावरती मी नाही पिलो आहे. मला आता ॲक्च्युली पाणी पाहिजे. अँड चला मग भेटू तुम्हाला आता रूममध्ये जाऊन. की मला पण डे 48 एंड्स हिअर. आपला दिवसाचा पूर्ण एक झालेला आहे. तर डे 48 अँड डे 48 एंड्स हिअर. तुम्हाला आता काय असेल काय ते बघा. डे 48 एंड्स हिअर. संपला इथं. चला देन, बाय बाय. आणि एन्जॉय करा लाईफ. एन्जॉय करा, मस्त राहा, सगळं करा. बाय बाय.